आजकालच्या मुलांना ADHD आहे मला. आजकालची मुलं नावाची जी मुलं आहेत आणि त्यांचे आई वडील यांचं डाएट बऱ्यापैकी डॅमेज्ड आहे. त्यांच्या अन्नामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त आहे, चॉकलेटचं प्रमाण खूप जास्त आहे, कृत्रिम रंग आपल्या अन्नामध्ये इतके घुसून बसलेत की आपल्याला ते आता आपलेच वाटायला लागलेले आहेत. तर देर इज सम एव्हिडन्स. अगेन ADHDच्या प्रत्येक मुलाचं हे कारण नसतं, पण काही लोकांचा मेंदू या गोष्टींसाठी जास्त सेन्सिटिव्ह असू शकतो. म्हणजे पुन्हा हा पालक प्रश्न विचारतात की ही मुलं सारखी फोनवर असतात, इंटरनेटवर असतात, मग त्याच्यामुळे यांचं अटेन्शन फ्रॅगमेंट झालंय का? तर हे ऍक्च्युअली तितकं खरं नाहीये. गंमत अशी झालेली आहे की सततची स्क्रीनच्या थ्रू जी एंटरटेनमेंट अवेलेबल आहे. मी तू बघ ना, तुम्ही जेव्हा हा पॉडकास्ट सुरू केला तेव्हा तुम्हाला एक सर्वात महत्वाचा निर्णय हा घ्यावा लागला होता की 1 तास चालणारी चर्चा लोक ऐकतील का? ज्या प्रकारे 5 लाखाच्या पलीकडे तुमची घोडदौड झालेली आहे सबस्क्रायबरच्या बाबतीत, आणि जितका यंग क्राऊड अमुक तमुक बघतो आहे, हे ढळढळीत पुरावा नाही का की काही लोकांचं अटेन्शन फ्रॅगमेंट झालेलं नाहीये? चांगला कंटेंट दिला तर बघतात तासभर. बरोबर. तर ही तीच परिस्थिती आहे की मुलांना इतक्या स्टिम्युलेशनच्या गोष्टी, इतकी जबरदस्त एंटरटेनमेंट आपण इतक्या प्रमाणात देतो आहोत की नॉर्मल आयुष्य त्यांना बोर वाटायला लागू शकतं. आता रिचर्ड फाइनमननी अत्यंत जबरदस्त ॲनिमेशन, म्युझिक आणि हे वापरून तुला ॲटमचं स्ट्रक्चर शिकवलं आणि तुझ्या शाळेतल्या नॉर्मल सायन्सच्या टीचरनी फळ्यावर चित्र काढून तुला सायन्सचं स्ट्रक्चर शिकवणे, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. जर मुलांना सतत या गोष्टींची चटक लागली असेल, त्यांना चटकच म्हणायला, तर त्यांना बाकी सगळं आयुष्य बोरच वाटायला लागतं. मग ते ती साधारण सतत स्टिम्युलेशन शोधत फिरतात आणि मग ती अस्वस्थ आहेत असं वाटायला लागतं.